नारायण नारायण, मला या साऱ्याचे मर्म कळावे म्हणून मी माझ्या आराध्यांच्या चरणी लीन झालो होतो. मला हे सर्व का करावे लागत आहे हे माझ्या आराध्यांनीच मला समजावून सांगावे म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो. स्वाभाविक आहे मुनिवर, तुम्ही श्री विष्णूंकडे जाण्यामागे एक प्रयोजन होते. तुमचे ते तर आराध्य आहेतच, परंतु सारी माया त्यांच्या आज्ञेत आहे. नारायण नारायण, जिथे काळ आणि अवकाश यांची जाणीव नाही, जिथे मायेला तिचा मोहमंत्र वापरणं शक्य होत नाही, अशा श्री नारायणांच्या राज्यात मी गेलो असता त्यांनी मला पाणी आणण्यास का सांगितले हे त्यावेळीही माझ्या ध्यानात आले नव्हते. परंतु मी त्यांच्या आज्ञेबाहेर नाही. त्यांनी माझ्यावर जे दायित्व सोपवले होते ते पूर्ण करण्यासाठी मी नदीवर पाणी आणण्यासाठी गेलो आणि नारायण नारायण, नारायण नारायण. माझे पिताश्री श्री ब्रह्मदेव यांनी मला शाप दिला आहे. त्यामुळे आता जोवर मला मायेचे मोल कळत नाही तोपर्यंत मी या भौतिक जगात अडकून पडणार. त्यात माझ्या आराध्यांनी मला पाणी आणून देण्याची आज्ञा केली आहे. ही आज्ञा पूर्ण केल्यावरच त्यांच्याकडून मला मायेचे मोल समजू शकेल. या अशा निर्जन स्थळी ही अशी सुंदर अशी युवती कोण असावी? ही सुंदर युवती कोणाशी बोलत आहे? कोण आहात तुम्ही आणि माझ्या कन्येच्या मागे मागे असे का येत आहात? ही तुमची कन्या आहे का? हो. ज्या क्षणी मी हिला नदीकाठी पाहिलं त्या क्षणी मी जणू हिच्याकडे आकर्षित झालो. तुमची कन्या खरंच रूपवान आणि खूप सुंदर आहे. पण तुम्ही कोण आहात? मी देवर्षी नारद. देवर्षी नारद? हो, मी देवर्षी नारद आणि मला तुमच्या कन्येशी विवाह करण्याची इच्छा आहे. इच्छा इच्छा असेल तर मला काही समस्या वाटत नाही. बानू, ते महाराज काय सांगायला लागलेत? त्यांचं लगीन झालं होतं? होय की,
अरे पण मला बी आत्ताच ठाव होत आहे ना हो. नाही म्हणजे त्यांच्या बायकोशी कोणी काय कावा बोललं नाही ना, म्हणून म्हटलं मी आपलं अरे गप राहतो करंग्या. राहतो. महाराजांनी बानूसनी काय सांगितलं ध्यान देऊन ऐकायचं, म्हणजे त्यात तिला काय बाय ठाव होईल. होय. रंगा, हा रंगा तुला काही प्रश्न असतील तर मला विचार. हा नाही नाही म्हणजे तुमचं लगीन झालेलं आहे मला ठाऊच नव्हतं ना, म्हणून म्हणलं मी आपलं. नारायण नारायण. अरे रंगा, आधी पूर्ण ऐकून तर घेशील की नाही? आधी पूर्ण ऐक, मग तुला कळेल की मी हे सारं आत्ताच का सांगतो आहे. बर. नारायण नारायण. तर माझ्या आराध्यांनी म्हणजे साक्षात श्री विष्णूंनी मला सांगितले की पाणी आणून दे, आणि मी तिथे गेलो असता नारायण नारायण. कधीही विवाह करायचा नाही असे ठरवलेले असतानाही माझा विवाह झाला. मला मुलं झाली, नातवंड झाली, माझा वंश वाढू लागला आणि त्या साऱ्यात मी तृप्त झालो. तोपर्यंत, जोपर्यंत तो क्षण आला नव्हता. एके दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस थांबण्याचं नावच घेईना. नदीला पूर आला. नदीचा पूर बघता बघता वाढतच गेला. महापूर आला. नदीचे दोन्ही किनारे बुडाले. माझ्या घरात पाणी शिरलं आणि माझ्या डोळ्यांदेखत माझी पत्नी, माझी मुलं, माझी नातवंड, माझी पंतवंड सर्वजण वाहून गेले. मुनिवर, हे सारं तुमच्या डोळ्यात देखत घडलं? होय देवी. आणि तुम्हाला काय बी करता आलं नाही महाराज? नाही, मी केवळ सहाय्यासाठी मोठमोठ्याने ओरडत होतो, धावा करत होतो. मी पुरता हतबल झालो होतो. त्या पाण्याच्या वेगापुढे मी काहीही करू शकलो नाही आणि त्या प्रवाहात मीही ओढला जाऊ लागलो. त्या प्रवाहाचा वेग कल्पने पलीकडला होता. मी त्यात वाहत होतो आणि अचानक मी वर ओढला गेलो आणि माझ्या ध्यानात काही यायच्या आत मला कळले की मी माझ्या आराध्यांच्या समोर उभा होतो. नारायण नारायण. मुनिवर, काय झालं? तुम्ही असे गोंधळलेले का दिसत आहात? प्रभो, प्रभो, मी इथे कसा? इथे कसा म्हणजे? मुनिवर, तुम्ही यांच्यासाठी पाणी आणायला गेला होता, होय ना? मुनिवर, माझ्यासाठी तुम्ही जे पाणी आणलं ते कुठे आहे?
मी देवर्षी नारद आणि मला तुमच्या कन्येशी विवाह करण्याची इच्छा आहे. नारायण नारायण. प्रभू, म्हणजे तुम्हाला मायेचा अनुभव आला होता. कुठे आहे तुमचे कुटुंब? कुठे आहे तुमच्या पत्नीचं गाव? ती नदी, तो पूर तुम्हाला दिसत आहे? आता माझ्या सारं काही ध्यानात आलं आहे. मुनिवर, ही वेदना, हे दुःख कुठून येतं? ही सारी मोहमाया आहे, भौतिक सत्याच्या विश्वात असणारी. मुनिवर, तुम्हाला आता मायेचं मोल ध्यानात आलं असावं. होय प्रभू. मुनिवर, श्री ब्रह्मदेव त्यांच्या मुलांना विवाहाकरता प्रोत्साहन देत होते ते ह्याच करता. त्यांना मायेचा अनुभव मिळावा म्हणून. मायेचे ज्ञान म्हणजे मायेचा अनुभव निश्चितच नाही. मुनिवर, तुम्हाला त्याचं ज्ञान होतं, परंतु अनुभव नव्हता. होय प्रभू. तुम्ही मला हे सारं का करायला सांगितलं हे आता माझ्या ध्यानात आलं आहे. आता मला खऱ्या अर्थाने मायेचे मोल कळले आहे. आणि त्या क्षणी मुनिवरांना त्या मायेचा अनुभव आला, तिचा प्रत्यय आला. होय, ती सारी मायाच होती. नारायण नारायण. माझ्या आराध्यांमुळे त्या मायेची महती समजली, ध्यानात आली. म्हणजे असं काय बी झालंच नव्हतं महाराज? नाही बाणाई, ही केवळ मायेची प्रचिती होती. भौतिक आणि आध्यात्मिक सत्य जाणून घेण्यासाठी मायेचे ज्ञान होणे आवश्यक होते, म्हणून हे सारे घडले. ज्या कारणासाठी श्री ब्रह्मदेवांनी नारद मुनींना शाप दिला ते आता त्यांना कळून चुकलं होतं. हा मायेचा संभ्रम आहे. ब्रह्मांड आणि माया यांच्या संबंधित हे ज्ञान आहे. मायेच्या कचाट्यातून सुटायचं असेल तर भौतिक सत्याच्या बाहेरच्या सत्यात जायला हवं. बानूला या कथेतून काय जाणून घ्यायचे आहे हे कदाचित आता कळलं असावं. केवळ जे समोर चालून आलं आहे तेच सत्य नाही हे तिच्या ध्यानात यायला हवं. ते आता तिच्या ध्यानात येईलच. होय म्हाळसा, जसं तिला ह्या क्षणी हे ज्ञात नाही की तुला साऱ्याचा साक्षात्कार झाला आहे आणि केवळ तिला आता आत्मज्ञान व्हावं म्हणून हे सारं सुरू आहे. त्या भौतिक सत्याच्या बाहेरच या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, आध्यात्मिक सत्याच्या सहाय्याने.
म्हाळसा, मुनिवर, तुम्ही आख्यानात ही गोष्ट सांगितल्यामुळे मला बरंच काही ज्ञात झाले आहे. नारायण नारायण, मी केवळ माझे कार्य करीत होतो. माझ्या आराध्यांनी माझ्यावर जे दायित्व सोपवले होते ते मी पूर्ण करत होतो. होय मुनिवर, आज तुमच्यामुळे सगळ्यांना कळून चुकले आहे. तुमचा त्रिखंडात वावर असतो, तुम्हाला सारे काही ज्ञात असते. नारायण नारायण, मागे एकदा मी तुम्हाला हा गड सोडून तुम्ही जाऊ नये असं म्हणाले होते, तेव्हा तुम्ही अस्वस्थ झाला होतात. नारायण नारायण, त्यालाही एक कारण आहे देवी. माझ्या बंधूंकडून अर्थात प्रजापती दक्ष यांच्याकडून मला तसा शाप मिळाला होता. महाराज, ते दक्ष म्हणजे सतीदेवींचं बाण हवं. होय बानू, सतीदेवींचे पिता माझे बंधू. नारदा, तू माझ्या बंधूंच्या साधनेत अवरोध आणलास. त्यांना त्यांच्या कार्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केलाय. आज हे सिद्ध झाले आहे की तुझे हे साधुत्व खोटे आहे. प्रजापती, आपण असे रागावू नये. आपण आपला क्रोध शांत करावा. माझे म्हणणे ऐकून घ्यावे. मी तुझे काहीही ऐकून घेणार नाही. तू जे कृत्य केले आहेस त्याला शासन व्हायला हवे. माझे चुकले असे आपल्याला वाटत असेल तर मी क्षमा मागतो. नाही, क्षमेने तू केलेला अपराध मी विसरणार नाही. आमच्या संसारात येऊन तू कलह उत्पन्न केलास. मी प्रजापती तुला शाप देतो. तू एका स्थळी स्थिर राहू शकणार नाही. तू सतत भ्रमण करत राहशील. तू या सृष्टीची परिक्रमा करत राहशील. प्रजापती, आपण दिलेला शाप मी आनंदाने स्वीकारतो. श्रीहरीचे नामस्मरण करत मी सर्वत्र भ्रमण करत राहीन. त्यांच्या नामस्मरणाने मला या शापाची दग्धता जाणवणार नाही. तसेच घडेल आणि तुला फार वेळ एका स्थळी राहता येणार नाही. तू सत्य जाणतोस तर सत्याचे आचरण करशील. माझ्या शापाचा शब्द खरा करशील. आजपासून मी कुठेही फार काळ थांबणार नाही. हीच तुझी नियती आहे. हेच तुझे विधी लिखित आहे. तू जर माझ्या संसारात लक्ष घातले नसतेस तर ही वेळ तुझ्यावर आली नसती. यानंतर हा बोध घेशील. नारायण नारायण, माझे दायित्व आता माझ्या आराध्यावर आहे. माझे काय करायचे ते आता माझे आराध्य पाहतील. यानंतरचे माझे सारे आयुष्य मी श्री विष्णूंवर सोपवले आहे. येतो मी प्रजापती दक्ष. आता मला इथेही फार काळ थांबता येणार नाही. माझे भ्रमण सुरू झाले आहे.